नमस्कार मित्रांनो, इझी इंग्लिश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आज आपण इंग्रजी बोलण्यासाठी पार्ट्स ऑफ स्पीचमधला प्रोनाऊन हा घटक जो आहे तर तो पाहणार आहोत. वाक्य तयार करत असताना किंवा सोप्या पद्धतींची जी काही वाक्य आपण तयार करतो तर ती वाक्य तयार करत असताना प्रत्येक वेळेस आपण विशेष नामाचा म्हणजे प्रॉपर नाऊनचा आपण वापर करू शकत नाही. तर बऱ्याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी प्रोनाऊन ही त्या ठिकाणी वापरावे लागतात. मग प्रोनाऊन वापरत असताना आपण प्रथम पुरुषी, त्याच्यानंतर एकवचनी आणि अनेकवचनी कशा प्रकारे ते त्या ठिकाणी विभाजित झाले आणि कोणत्या काळानुसार कोणत्या सर्वनामासाठी कोणतं सहाय्यक क्रियापद त्या ठिकाणी वापरलं जातं याच्याविषयी आपण त्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. जनरली वाक्य तयार करत असताना आपण वाक्याच्या सुरुवातीला या ठिकाणी सर्वनाम वापरतो. म्हणजे सुरुवातीचा महत्त्वाचा घटक म्हणजेच त्या ठिकाणी सर्वनाम असतो. कधी कधी विशेष नामंसुद्धा त्या ठिकाणी वाक्यात वापरली जातात. तर ही वाक्य तयार करण्यासाठी किंवा इंग्रजी बोलण्यासाठी ही सर्वनामं अतिशय महत्त्वाची असतात. त्याच्याविषयी आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आता इंग्रजी शिकत असताना ग्रामरमध्ये किंवा व्याकरणामध्ये ह्या सर्वनामाचे प्रकार आहेत. सर्वप्रथम प्रोनाऊन म्हणजे काय ते आपल्याला अगोदर पाहायचे. प्रोनाऊन मीन्स अ वर्ड विच युज्ड इन्स्टेड ऑफ द नाऊन. म्हणजे नामाऐवजी एखादा शब्द जो वापरला जातो त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो. द वर्ड विच युज्ड इन्स्टेड ऑफ नाऊन इट इज कॉल्ड ॲज प्रोनाऊन. मग ह्या सर्वनामाचे काही प्रकार त्या ठिकाणी पडलेले आहेत. प्रथम सर्वनामं कोणती आहेत ती आपल्याला पाहिजेत आणि ती कशी विभाजित झाली ते सुद्धा आपल्याला पाहिजे. जसं की आपण आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे या प्रकारची सर्वनामं आपण त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस इंग्रजी बोलत असताना त्यांचा वापर करतो. पण ही सर्वनामच जर आपल्याला माहीत नसतील तर आपल्याला वाक्य तयार करता येणार नाही. परंतु कोणत्या वेळेस कोणतं सर्वनाम वापरायचं, एकवचनामध्ये कोणतं येतं, कोणाला उद्देशून कोणतं वापरायचं, कोणत्या वचनात ते घेतलं जातं, याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे इंग्रजी आपल्याला बोलायला शिकायचं आहे, पण बोलायला शिकत असताना फक्त दुसरे त्या ठिकाणी बोलतायत तेच बघून आपण बोललं म्हणजे याचा अर्थ आपण इंग्रजी बोलतोय असं नाही. तर मूळतः इंग्रजी बोलताना किंवा ती शिकण्यासाठी आपल्याला प्राथमिक किंवा बेसिकली जे काही महत्त्वाची सर्वनामं जी आहेत त्यांचा वापर कुठं केला जातो हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे. आता इथं एक आपण सेंटेन्स घेतलंय, आय एम रायटिंग अ सेंटेन्स. आपण असं त्या ठिकाणी लिहिलंय, आय एम रायटिंग अ सेंटेन्स. आता वाक्याच्या सुरुवातीला या ठिकाणी आयचा वापर केला आहे म्हणजे ही सर्वनामं वापरली. जास्त करून किंवा जास्तीत जास्त इंग्रजी जी काही बोलली जातात तर ते सर्वनामांचा वापर करून त्या ठिकाणी बोललं जातं. आय हे सर्वनाम या ठिकाणी वापरले. मग या सर्वनामासाठी या ठिकाणी ॲम हे हेल्पिंग वर्ब ही सहाय्यक क्रियापद वापरतात. म्हणजे काळानुसार वर्तमान काळामध्ये ॲम हे आयला लागूनच म्हणजे आय या सर्वनामासाठीच ते सहाय्यक क्रियापद त्या ठिकाणी वापरले. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी हे क्रियापदाचं रूप त्या ठिकाणी घेतलंय. हे चौथं रूप त्या ठिकाणी आहे. म्हणजे ही क्रिया चालू आहे असं आपल्याला या ठिकाणी याच्यामधून लक्षात येतं. आणि शेवटी अ सेंटेन्स हे ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे जनरली आपल्याला वाक्य तयार करत असताना SVO हे सूत्र आहे. सर्वसाधारण वाक्यरचनेचं हे सूत्र आहे. कर्ता आहे, क्रियापद आहे आणि कर्म आहे. म्हणजे या कर्त्यामध्ये आपल्याला सर्वनामं वापरता आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी विशेष नामाचा सुद्धा बहुत करून त्या ठिकाणी वापर केला जातो. आता ही सर्वनामं कशी विभाजित झाली आहेत ते पाहतोय आपण. प्रथम पुरुषी, एकवचनी, मग त्याचे प्रकार पडतात त्या ठिकाणी. एकवचन असेल मग त्याला आपण सिंग्युलर म्हणू शकतो, अनेक वचन असेल त्याला आपण प्लुरल म्हणू शकतो. आता या एकवचनामध्ये कोणतं सर्वनाम आहे? एकवचनामध्ये आय हे सर्वनाम घेतलं जातं, आय. मग आय या सर्वनामासाठी वर्तमान काळामध्ये ॲम हे सहाय्यक क्रियापद वापरलं जातं. भूतकाळामध्ये वॉज वापरलं जातं आणि भविष्य काळामध्ये शाल किंवा जनरली विल सुद्धा त्या ठिकाणी वापरलं जातं. हे झालं प्रथम पुरुष एकवचनी. आता हे फर्स्ट पर्सन प्रथम पुरुष म्हणजे काय की आपण स्वतःला उद्देशून जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण आय या सर्वनामाचा वापर करतो. स्वतःला उद्देशून जर आपल्याला बोलायचं असेल तर त्यावेळेस आपण आय या सर्वनामाचा काय करत असतो त्या ठिकाणी वापर करत असतो. म्हणजे स्वतःला बोलायचं असेल तर आय वापरायचं. आपल्यासारखे अनेकांबद्दल जर आपल्याला बोलायचं जर असेल तर त्यावेळेस मग आपण त्या ठिकाणी काय वापरतो? वी वापरतो. आय याचा अर्थ मी, स्वतःला उद्देशून. आणि माझ्यासारखे इतर जर असतील तर त्यांना उद्देशून आपण वी वापरतो. वी म्हणजे आम्ही. आता वी या सर्वनामासाठी मग कोणतं सहाय्यक क्रियापद वापरतात? तर वी या सर्वनामासाठी वर्तमान काळात आर या सहाय्यक क्रियापदाचा वापर होतो. भूतकाळामध्ये वेअरचा वापर केला जातो आणि भविष्य काळामध्ये विलचा वापर केला जातो. आता द्वितीय पुरुषी म्हणजे सेकंड पर्सन म्हणतो आपण. द्वितीय
पुरुषी. आता या द्वितीय पुरुषामध्ये यू हे सर्वनाम घेतलं जातं. अनेक वचनामध्ये यूच वापरलं जातं. आता तुम्ही म्हणताल आपण प्रथम पुरुषी या ठिकाणी द्वितीय पुरुषामध्ये एक वचनामध्ये यू वापरले आणि अनेक वचनामध्ये यू कसंच, दोन्ही तर सारखीच आहेत. ही दोन्ही जरी सारखी सर्वनाम जरी असली तरी यांचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जातो. या यूचा अर्थ होतो तू आणि या यूचा अर्थ होतो तुम्ही. मग आता याला सहाय्यक क्रियापद ही सारखीच लागणार. या यूसाठी वर्तमान काळात आर वापरलं जातं, भूतकाळात वेअर वापरलं जातं आणि भविष्य काळात विल वापरलं जातं. त्याचप्रमाणे इथं सुद्धा वर्तमान काळात आर, भूतकाळात वेअर आणि भविष्य काळात विल. आता या दोन्हीमधला फरक आपण कशा पद्धतीने ओळखला जातो की शेवटी आलेलं जे काही एक प्रकारचं नाम आहे तर त्या नामाला जर तुम्ही अनेक वचनी केलं तर त्याचा अर्थ बदलतो. जसं की एक साधारण वाक्य जर घेतलं, यू आर माय फ्रेंड, यू आर माय फ्रेंड्स. बघा मित्रांनो, आता ही दोन्ही वाक्य सारखीच आहेत, बरोबर आहे, पण ही दोन्ही वाक्य सारखी नाही आहेत. वाक्यामध्ये शेवटी आलेले जे काही नाम आहे तर ते इथं या ठिकाणी अनेक वचनी. तू माझा मित्र आहे आणि तुम्ही माझे मित्र आहात. हे कशावरून ओळखलं आपण की शेवटी आलेल्या नामाला या ठिकाणी यस त्या ठिकाणी लागलंय, म्हणजे ते नाम त्या ठिकाणी काय झालंय, अनेक वचनी झालंय. म्हणजे इथं अर्थ होतो तू माझा मित्र आहे आणि तुम्ही माझे मित्र आहात. म्हणजे हे वाक्य सगळी जरी त्या ठिकाणी शब्द जरी सारखे असले तर शेवटी आलेल्या नामाला त्या ठिकाणी यस लागल्यामुळे त्या ठिकाणी ते नाम अनेक वचनी झाले. म्हणजे याचा अर्थ होतो तू आणि याचा अर्थ होतो तुम्ही. आता तृतीय पुरुषाकडे जाऊत आपण. पण त्या अगोदर द्वितीय पुरुषी सर्वनाम कधी वापरायची? समोरची व्यक्ती जर असेल तर त्या समोरच्या व्यक्तीला उद्देशून बोलण्यासाठी एक वचनी असेल तर यू वापरा आणि अनेक वचनी असेल तर हे यू वापरा द्वितीय पुरुषातलं अनेक वचनी. आता थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषामध्ये ही आहे, सी आहे आणि इट आहे आणि इथं दे आहे. आता तृतीय पुरुष म्हणजे काय की तृतीय पुरुषवाचक थर्ड पर्सन जे काय म्हणतो की दोन व्यक्ती आहेत आणि त्या दोन व्यक्ती जर तिसऱ्या व्यक्तीबद्दल जी तिथे उपस्थित नाही त्या व्यक्तीबद्दल जर बोलत असेल तर त्याला त्या ठिकाणी आपण तृतीय पुरुष म्हणजे थर्ड पर्सन असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. त्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी तृतीय पुरुष म्हणजे थर्ड पर्सन असं म्हणतो. ही साठी वर्तमान काळामध्ये इज, भूतकाळामध्ये वॉज आणि भविष्य काळामध्ये विल हे सहाय्यक क्रियापद वापरलं जातं. आता ही कधी वापरायचं की एखाद्या पुरुष व्यक्तीबद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल तर त्यावेळेस हिचा वापर केला जातो. ही म्हणजे तो, हिचा अर्थ होतो तो. आता सी, एखादी स्त्रीलिंगी व्यक्ती असेल तर त्याबद्दल जर बोलायचं असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी सीचा वापर केला जातो. सी म्हणजे ती. आता याच्यासाठी सी, इज, वॉज आणि विल. पहा, वर्तमान काळामध्ये इज वापरलं जातं सी साठी, भूतकाळामध्ये वॉज वापरलं जातं आणि भविष्य काळामध्ये इल वापरलं जातं. परत एकदा लक्षात घ्या, ही पुल्लिंगी व्यक्तीबद्दल बोलायचं असेल एखादं पुरुषवाचक ही वापरा म्हणजे तो. सी स्त्रीलिंगी व्यक्तीबद्दल सी म्हणजे ती आणि इट, इट. आता इटचा वापर करत असताना एखादा लहान मुलं असेल म्हणजे आपण म्हणतो इट इज अ बेबी, लहान मुलाबद्दल जर त्या ठिकाणी आपल्याला बोलायचं असेल तर त्या ठिकाणी इटचा वापर करायचा. किंवा मग एखादी निर्जीव वस्तू असेल, नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणतो आपण, मग ती निर्जीव वस्तू म्हणजे इट इज अ टेबल, इट इज अ चेअर, इट इज अ विंडो, तर त्यावेळेस आपण इट या सर्वनामाचा वापर त्या ठिकाणी करतो. आता सहाय्यक क्रियापद वापरत असताना इटसाठी याच्याप्रमाणेच म्हणजे इज, वॉज आणि विल ही सहाय्यक क्रियापदं वापरली जातात. म्हणजे हे थर्ड पर्सनबद्दल म्हणजे तृतीय पुरुषी जे आपल्या त्या ठिकाणी नाही आहेत, संभाषणात नाही आहेत, पण आपल्याला त्यांच्याविषयी बोलायचं त्यावेळेस ही सर्वनामं वापरतात. ही झाली एक वचनी. आता अनेक वचनामध्ये आहे दे. दे म्हणजे ते. जर अशा व्यक्तींची संख्या म्हणजे थर्ड पर्सन मधल्या एकापेक्षा जास्त असेल, जसं आपण इथं वी वापरलं आणि यू वापरलं, तसं थर्ड पर्सनमध्ये अनेक वचनामध्ये दे वापरलं जातं म्हणजे त्याला ते असं म्हणतात. तर त्याच्यासाठी ही सर्वनामं वर्तमान काळात आर, भूतकाळात वेअर आणि भविष्य काळात विल ही वापरली जातात. परत एकदा बघा, वर्तमान काळात आर, दे आर, ते आहेत, दे वेअर ते होते आणि दे विल
ते असतील. ही सर्वनामं या ठिकाणी ही सहाय्यक क्रियापदं त्या त्या काळानुसार त्या ठिकाणी वापरली जातात. आता आता हे सगळी जी काही आपल्याला आवश्यक आहे, तर हे इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. आता या सर्वनामाचे प्रकार त्या ठिकाणी आहेत. म्हणजे जसं पर्सनल प्रोनाउन आहे, पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो आपण त्या ठिकाणी. त्याच्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. म्हणजे हे प्रकार बघतोय आपण सर्वनामाचे. ते इंग्रजी बोलण्यासाठी एवढे महत्त्वाचे नाहीत. बोलण्यासाठी आपल्याला ही सर्वनामं आपल्याला अगोदर लक्षात आली पाहिजे. ती कुठं वापरतात आणि त्याचबरोबर त्यांना त्या त्या काळानुसार सहाय्यक क्रियापद कोणतं वापरतात. आता सर्वनामाचे प्रकार जर बघितले तर मग पर्सनल प्रोनाउन आहे, पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो आपण. त्याच्यानंतर दुसरा प्रकार रिलेटिव्ह प्रोनाउन, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी संबंधी सर्वनाम असं त्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. पुढचा जो काही प्रकार आहे तर तो म्हणजे पॉझेसिव्ह प्रोनाउन असं म्हणतो आपण. आता पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणजे आपण त्या ठिकाणी स्वामित्ववाचक सर्वनाम असं त्या ठिकाणी म्हणतो. आता पॉझेसिव्ह प्रोनाउनचा आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी वापर केला जातो. जसं माय, युअर, हिज, हर. दिस इज माय स्कूल बॅग. ही माझी शाळेची पिशवी आहे. दिस इज माय रिस्ट वॉच. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ही वापरत असताना आपण या ठिकाणी पॉझेसिव्ह प्रोनाउन वापरतो. बरोबर आहे. आता ही पॉझेसिव्ह प्रोनाउन असेल म्हणजे स्वामित्ववाचक सर्वनाम त्या ठिकाणी असेल. त्याच्यानंतर इंटरोगेटिव्ह प्रोनाउन असेल, प्रश्नार्थक सर्वनाम असेल, ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहेत. प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी म्हणता वेअर आर यू गोईंग, तू कुठं चाललायस. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस. हू इज युअर बेस्ट फ्रेंड, तुझा चांगला मित्र कोण आहे. म्हणजे जनरली बोलत असताना ह्या प्रश्नार्थक सर्वनामाचा सुद्धा आपल्याला खूप त्या ठिकाणी वापर होतो. म्हणजे यांचाही आपण पुढं त्या ठिकाणी काय करणार आहोत, वापर किंवा ही सर्वनामं कुठं वापरली जातात ती डिटेलमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. कारण ती इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला खूप प्रश्न आपल्याला विचारावे लागतात. बरोबर आहे. बोलत असताना जनरली आपण दिवसात विचार केला तर आपण खूप प्रश्न विचारतो. ही प्रश्न जर आपण इंग्रजी भाषेत जर विचारली तर त्या ठिकाणी आपल्याला आपलं इंग्रजी त्या ठिकाणी अधिक सुलभ त्या ठिकाणी होईल, सोपं होईल. ही इंटरोगेटिव्ह प्रोनाउन असतील. म्हणजे आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आपल्याला पाहायचं आहे. दर्शक सर्वनामं जे आपण त्या ठिकाणी म्हणतो. मग ही दर्शक सर्वनामं जी आहेत, ही दर्शक सर्वनामं म्हणजेच कोणती, की एखाद्या वस्तू ज्या आहेत जवळच्या असतील, दूरच्या असतील, त्यांना उद्देशून बोलण्यासाठी आपल्याला या दर्शक सर्वनामाचा म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी करता येतो. मग आता ही डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन कोणती आहेत ते आपण पाहूया. आणि शेवटचा प्रकार आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. म्हणजे ही सर्वनामांची ही या ठिकाणी प्रकार त्या ठिकाणी आहे. पण जनरली आपल्याला पाहायचं की आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी कोणती सर्वनाम जास्त महत्त्वाची आहेत तीच आपण त्या ठिकाणी पाहतोय. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनमध्ये आपण धिस बघतो. हा, ही, हे, हा, ही, हे. आता याचा वापर कधी त्या ठिकाणी केला जातो की दिस इज माय रिस्ट वॉच. ही माझी घडी आहे. दिस इज माय रिस्ट वॉच. याचा वापर करत असताना जवळ असणारी एकवचनी वस्तू जर आपल्याला त्या ठिकाणी त्याच्याबद्दल जर बोलायचं असेल तर या सर्वनामाचा आपण वापर करतो. जसं एक्झाम्पल घेतलं, दिस इज माय रिस्ट वॉच. रिस्ट वॉच याचा अर्थ मनगटी घड्याळ. ही माझी मनगटी घड्याळ त्या ठिकाणी आहे. म्हणजे एकवचनी आहे त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी धिसचा वापर केला. जवळ आहे, माझ्या जवळ आहे त्यावेळेस. आता दॅटचा वापर करत असताना, आता हे वापरत असताना या ठिकाणी याच्यासाठी कोणती सहाय्यक क्रियापद असतील, इज असेल, वॉज असेल किंवा मग विल असेल. ही सहाय्यक क्रियापदे याच्यासाठी वापरतात. वर्तमान काळात इज वापरा, भूतकाळात वॉज वापरा आणि भविष्य काळात विल वापरा. आता दॅट कधी वापरायचं, दॅट म्हणजे तो, ती, ते. एखादी वस्तू आपल्यापासून दूर आहे पण ती वचनाने एकवचनी म्हणजे एकच आहे, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी दॅटचा वापर करायचा. आता दॅटचा वापर करत असताना दूर असणारी पण एकवचनी वस्तू असेल त्यावेळेस याचा वापर करायचा. जसं दॅट इज हिज स्टिक. दॅट इज हिज स्टिक. ती त्याची काठी. आता हिज ही पॉझेसिव्ह प्रोनाउन त्या ठिकाणी आहे म्हणजे स्वामित्ववाचक सर्वनाम आहे. स्टिकची जी काही पोझिशन आहे तर ते कुणाचं आहे, हिज म्हणजे ते असं आहे पण ते दूर आहे म्हणून आपण या ठिकाणी दॅटचा वापर केला. दॅट म्हणजे तो, ती, ते. आता याच्यासाठी जी काही सहाय्यक क्रियापद आहेत ती याच्याप्रमाणेच आहेत. म्हणजे इज वर्तमान काळात, वॉज भूतकाळात आणि विल भविष्य काळात. आता पुढचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे अनेक वचनामध्ये गेलो. ही दोन्ही पण एक वचनी आहेत, जवळ असणारं, दूर असणारं. आता अनेक वचनाकडे जाऊयात आपण. दीज, ह्या, ही, हे. मग आता
याचा वापर करत असताना आता इथं एकवचनाचा आपण वापर केला, विचार केला. आता इथं अनेक वचनाचा विचार करायचा. जवळ असणारे अनेक वचनी वस्तू. दीज आर माय नोटबुक्स. दीज आर माय नोटबुक्स. हे सगळे जे काही वह्या आहेत तर त्या कुणाच्या आहेत? माझ्या. हे कसं आलं? या ठिकाणी शेवटी आलेलं जे काही नाम आहे तर त्याला आपण त्या ठिकाणी यस लावलंय, म्हणजे अनेक वचनी नाऊन आपण त्या ठिकाणी केलंय. दीज आर माय नोटबुक्स. याच्यासाठी सहाय्यक क्रियापदं जी आहेत तर ती दीजसाठी आर आहे वर्तमान काळामध्ये, वेअर भूतकाळात, आणि विल हे भविष्य काळात त्या ठिकाणी त्यांचा वापर होतो. आता पुढचं जर एखादं आपण त्या ठिकाणी घेतलं, म्हणजे हे झालं आपण अनेक वचनी, म्हणजे जवळ असणाऱ्या अनेक वचनी वस्तू दर्शवण्यासाठी. आता दूर असणाऱ्या अनेक वचनी वस्तूसाठी दोज या सर्वनामाचा वापर होतो. आता दोज म्हणजे त्या, ती, ते. आता याच्यापासून वाक्य जर तयार केलं आपण, दोज आर देअर, दोज आर देअर कार्स. दोज आर देअर कार्स म्हणजे ती जी काही वाहनं आहेत किंवा ते जे काही कार्स आहेत त्या कार कुणाच्या आहेत? त्यांच्या त्या ठिकाणी आहेत. म्हणजे आपण दूरवर असणाऱ्या अनेक वचनी वस्तू दर्शवण्यासाठी या ठिकाणी काय केलंय? दोज या सर्वनामाचा त्या ठिकाणी वापर केलाय. म्हणजे एकदा लक्षात घ्या परत आपण, धिस आणि दॅट जवळ आणि दूर असणाऱ्या एक वचनी वस्तूसाठी, आणि दीज आणि दोज जवळ आणि दूर असणाऱ्या अनेक वचनी वस्तूसाठी याचा वापर होतो. आता याला सहाय्यक क्रियापद वर्तमान काळात आर असेल, भूतकाळात वेअर असेल, आणि भविष्य काळात विल असेल. ही सहाय्यक क्रियापदं याच्यासाठी वापरली जातात. आता पुढे आता इंटरोगेटिव्ह प्रोनाउन विषयी आपण थोडंसं पाहूयात. इंग्रजी बोलण्यासाठी ही प्रश्नार्थक सर्वनामं सुद्धा त्या ठिकाणी तितकीच महत्त्वाची. म्हणजे प्रश्न तयार करण्यासाठी ती कशी वापरतात बघा. इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स मीन्स द प्रोनाउन्स विच आर युज्ड फॉर आस्किंग द क्वेश्चन्स. आता जनरली आपण खूप प्रश्न विचारतो, पण प्रश्न विचारण्यासाठी ही सर्वनामं आपल्याला वापरावी लागतात. आता ती वापरत असताना त्याचा अर्थ माहीत असणं आवश्यक आहे, आणि कोणत्या प्रश्नासाठी कोणतं वापरायचं ते सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक. आता ही सर्वनामं जी आहेत इंटरोगेटिव्ह प्रोनाउन जी आहेत तर ती म्हणजे व्हॉट असेल, विच असेल, हुज असेल, हुम असेल, व्हेन असेल, व्हेअर असेल, व्हाय असेल, हाऊ असेल. या प्रकारची जी काही सर्वनामं आहेत तर ही सर्वनामं या ठिकाणी जनरली किंवा मोठ्या प्रमाणात यांचा या ठिकाणी काय केला जातो? वापर केला जातो. जसं व्हॉट, विच, हुज, हुम, व्हेन, व्हेअर, व्हाय, हाऊ या प्रकारच्या सर्वनामांचा या ठिकाणी वापर केला जातो. आता हे वापरायचे कसे? व्हॉट एखाद्या वस्तूविषयी किंवा एखाद्याबद्दल जर आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारायचा असेल तर त्यावेळेस या ठिकाणी व्हॉटचा वापर आपण करतो. व्हॉट म्हणजे काय? मग आता प्रश्न विचारत असताना व्हॉट आर यू डुईंग म्हणजे जनरली बोलताना आपण म्हणतो ना की तू काय करत आहेस. या सर्वनामाचा आणि याच्यापासून केलेले काही प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला पाठच करून ठेवायचे. म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो आपण. आता याच्यापासून फक्त एकच प्रश्न तयार होतो असं नाही. आपण उदाहरणादाखल एक दाखवलंय त्या ठिकाणी. व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तू काय करत आहेस. जनरली विचारतो आपण मित्राला किंवा संबंधित व्यक्ती असेल तर काय करत आहे याबद्दल प्रश्न विचारण्यासाठी यासारखं तुम्ही करू शकता. बरोबर आहे. पुढे विच. मग आता एखाद्याच्या आवडीनिवडीबद्दल प्रश्न करायचा असेल तर त्यावेळेस आपण विच इज युअर फेवरेट मूवी म्हणजे एक उदाहरणादाखल दिलाय आपण एक प्रश्न, पण याच्यासारखे अनेक प्रश्न तयार करता येऊ शकतात. विच इज युअर फेवरेट मूवी, विच इज युअर फेवरेट स्टार, विच इज युअर फेवरेट गेम, विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट, विच इज युअर फेवरेट कलर. यासारखे अनेक प्रश्न आपण तयार करू शकतो. फक्त आपण इथं काय केलंय की शेवटी आलेले जे काही नाम आहे तर ते नाम आपण त्या ठिकाणी केवळ बदललंय. आता हुज. हुज म्हणजे कोणते. हुज बुक इज धिस. इज धिस.
हुज बुक इज धिस. हुज बुक इज धिस. हुजचा अर्थ त्या ठिकाणी कोणते, म्हणजे हे पुस्तक कोणते आहे, हे पुस्तक कोणते, म्हणजे यासारखे प्रश्न आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. बरोबर आहे. आता हुम, हुम म्हणजे कोणाला. हुम डू यू कॉल. आपण म्हणतो ना की तू कोणाला बोलवतोस. आय एम कॉलिंग टू माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला बोलवतोय. हुम डू यू कॉल. तू कोणाला बोलवतोयस. म्हणजे यासारखे प्रश्न आपण त्या ठिकाणी काय तयार करू शकतो. व्हेन डू यू गो टू स्कूल. आता साधी साधी आपण प्रश्न तयार केलेत, पण यासारखे आणखी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतात. व्हेन डू यू गो टू स्कूल म्हणजे तू शाळेला केव्हा जातो. व्हेन डू यू वेक अप, सकाळी केव्हा उठतो. व्हेन डू यू गो टू प्ले क्रिकेट, क्रिकेट वगैरे खेळायला किंवा अशा पद्धतींचे जर वेळेविषयी प्रश्न करायचे असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हेन या सर्वनामाने ती प्रश्न त्या ठिकाणी तयार करू शकतात. आता व्हेअर म्हणजे कोठे. एखाद्या स्थानाबद्दल जर प्रश्न विचारायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी व्हेअरनं त्या प्रश्नाची सुरुवात करता येऊ शकते. जसं की आपण ॲड्रेस वगैरे जर एखाद्याचं विचारायचं असेल, व्हेअर डू यू लिव्ह. व्हेअर डू यू लिव्ह. व्हेअर डू यू वर्क. कुठं तुम्ही काम करता. व्हेअर डू यू गो. तू कुठं जातो, वगैरे वगैरे प्रश्न तुम्ही या ठिकाणी व्हेअरनं तयार करू शकता. व्हाय असेल, कारण एखाद्याचं जर विचारायचं असेल, व्हाय आर यू क्राईंग. तू का रडत आहेस. व्हाय डू यू अपसेट. तू नाराज का आहेस. म्हणजे यासारखे अनेक प्रश्न आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. हाऊ डू यू डू. हाऊ डू यू डू म्हणजे एखाद्याच्या विषयी जर आपण त्या ठिकाणी चौकशी करायची असेल, तू कसा आहेस वगैरे, तर त्यावेळेस आपण हाऊ डू यू डू. हाऊ आर यू फिलिंग नाव. तुला आता कसं वाटतंय, बरं वाटतंय. की एखाद्या आजारी व्यक्तीला जर आपला प्रश्न करायचा असेल तर त्यावेळेस आपण या ठिकाणी प्रश्न तयार करू शकतो. हाऊ आर यू फिलिंग नाव म्हणजे आता कसं वाटतंय तुला. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या हाऊ या प्रश्नार्थक सर्वनामापासून आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल. म्हणजे ही जी काही अशा पद्धतीची सर्वनाम आहेत ही आहेत, यासारखे अनेक आहेत. एवढीच आहेत असं नाही, यासारख्या अनेक सर्वनामांपासून आपल्याला त्या ठिकाणी काय करता येतील, प्रश्न तयार करता येईल. ही आपण कशासाठी घेतली आहेत की फक्त आपल्याला बोलण्याला एक प्रकारे चालना मिळावी, जेणेकरून आपला जो आत्मविश्वास आहे तो वाढला. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न आपण विचारू शकतो, त्या प्रश्नांना आपण इंग्रजीमध्ये उत्तर देऊ शकतो. हा आत्मविश्वास आपला वाढला की अशा प्रकारचं जे बोलणं आहे ते आपल्या रोजच्या संभाषणात आपल्याला त्या ठिकाणी वापरता येऊ शकते. यासारखे इंग्रजी बोलण्यासारखे अनेक जे काही आपण त्या ठिकाणी जे काही हे केलेले आहेत, सेगमेंट पाडलेले आहेत, तर ते सगळे सेगमेंट आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. रोज या अशा प्रकारचे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी रोजची रोज आपल्याला या ठिकाणी यूट्यूबवर त्या ठिकाणी अपलोड केले जातात. या सगळ्यांचा आपल्याला त्या ठिकाणी काय 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 करायचं, अभ्यास करायचा आणि आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये रोज आपल्याला सराव करायचा. आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी फक्त व्हिडिओ पाहून आपण लगेच इंग्रजी बोलू शकतो किंवा एखादा कोर्स करून करू शकतो असं नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं जे म्हटलं जातं की रोज आपल्याला यांचा सराव करायचा आहे आणि सरावांती आपण रोज जर सराव केला की आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण चांगल्या प्रकारे इंग्रजी त्या ठिकाणी बोलू शकतो. नमस्कार.